सध्या कोकणातल्या अनेक गणेश चित्रशाळांमध्ये गणपतीच्या मूर्ती घडवण्याच्या कामांना सुरुवात झाली आहे। विविध आकारातील सुबक गणेश मूर्ती घडवण्याचं काम सध्या सुरू आहे। गणेश मूर्तिकारांबरोबर आता महागाईची झळ बाप्पालाही बसणार आहे। बोलायचं झालं तर 7 वर्षामध्ये माती, कलश हे सगळेच रेट वाढत जातात। त्याबरोबर कारागिरांची पण सुद्धा कमतरता भासते। या क्षेत्रामध्ये बरेचशा कारागीर आधी कोण माती काम करायला आधी मागतच नाही, त्याच्यामुळे गणपती करायला वेळ जातो भरपूर। शिवाय मातीच्या किमती वाढतात, कलरच्या किमती वाढतात, त्यानुसार आम्हाला गणपतीची सुद्धा किमती वाढवायला लागतात। सगळ्यांनाच परवडत अशा नाहीत, पण आमचा पण नाईलाज असतो त्यामागे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी गणेश मूर्तीच्या किमतीमध्ये वाढ पाहायला मिळणार आहे। यावर्षी शाडूच्या मातीचे दरही 30% वाढलेत। गणेश मूर्ती रंगवण्यासाठी लागणारे रंग आणि इतर सर्वच गोष्टींमध्ये वाढ झाली आहे। तसं तुम्ही जे कलर घेतलात, कलरचा पण रेट वाढतो, माती घेतलात, मातीचा पण रेट वाढतो आणि कामगारांचे पण रेट वाढतात। कामगार आता नवीन कोण आला तर काय म्हणणार, मला एवढं पेमेंट पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, पण त्यांचं पण करावं लागतं ते। शेवटी एका दोघांचं काम नसतं ते। कोकणातील मूर्तिकार सर्वसाधारणपणे वटपौर्णिमेपासून गणेश मूर्ती साकारायला सुरुवात करतात। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशी साथ घालत गेल्या वर्षी निरोप दिलेला बाप्पा आता लवकर घरी यावा याची ओढ प्रत्येकालाच लागून राहिली। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।